माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जवळपास पेट्रोलच्या बद्दल विचारलं तर जवळपास 11,261 किलोलिटर स्टॉक आमच्याकडे सध्या आहेत आणि दररोज आमच्याकडे येत आहेत. डिझेलच्या विचारलं तर जवळपास 38,749 किलोलिटर आमच्याकडे साठा उपलब्ध आहेत. सध्या विचारलं तर जवळपास 7 ते 8 दिवसचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त दररोज जे काही आमचं डिमांड आहे त्याच पद्धतीनं सप्लाय सुद्धा सुरळीतपणे चालू आहेत. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंगचे जो प्रकरण आहे ते कृपया करून काही दिवसामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की पेट्रोलच्या डिमांड जवळपास 30 ते 31% वाढ झालेली आहेत आणि डिझेलच्या डिमांड जवळपास 50 ते 52% डिमांड वाढलेली आहे. याच्यामध्ये मेजॉरिटी रिझन असं आहे की लोकांचं थोडा भीती आणि पॅनिक बायांचे प्रमाण सुरू झाले. इतकी टक्के वाढ होऊन सुद्धा कुठेही सोलापूरमध्ये टंचाई निर्माण झालेलं नाही. आम्ही काल डीलर्सच्या आणि कंपनीजचा आढावा घेत असताना आम्ही एक विषय सगळ्यांना सूचना दिलेली आहे की तो म्हणजे आमचे शेतकरी आणि दररोज वापरणारे ग्राहक सगळ्यांचीच प्रायोरिटी आपल्याला द्यायला पाहिजे आणि सगळ्या शेतकरी बांधवांचा कुठेही गैरसोय होणार नाही तो काळजी आम्ही घेणार आहोत. काल आम्ही सगळ्या कंपनी म्हणजे IOCL, BPCL, HPCL आणि शहरामध्ये असलेले सगळे डीलर्स याच्यासोबत जवळपास 3.5 तास आढावा घेतला होता. आढावा घेतल्यानंतर आम्हाला असं कळालं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही पेट्रोल डिझेलच्या टंचाई निर्माण झालेलं नाही. त्यामुळे मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतोय की सध्या जे काही पॅनिक बाईंग चालू आहे ते कृपया करू नये. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाहीये. त्याच्यामध्ये काल मीटिंग करत असताना आम्हाला लक्षात आला आणि 1-2 बातमी पण आला होते की काही ठिकाणी शॉर्ट सेलिंगचे प्रमाण जरा आहेत म्हणून. त्यामुळे आम्ही असं केलंय की पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळं पेट्रोल पंपवर कॅलिब्रेशन जे आहेत याच्यामध्ये कॅलिब्रेशन जवळ झालं असेल अगोदर झालं असेल तरी पूर्णपणे नवीन पद्धतीने सुरळीतपणे आम्ही कॅलिब्रेशन करणार आहोत. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रांत आणि तहसीलदारांना सांगितलेले आहे की ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या पेट्रोल पंपमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कॅलिब्रेशन प्रमाणे होत आहे किंवा नाही तो चेक करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. त्या कमिटीचे कार्यक्रम 1-2 असणार. एक सर्वप्रथम क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करणे आणि दुसरा समन्वयक म्हणून काम करून जे काही स्थानिक स्तरावर जे काही लोकांचा तक्रार आहे ते तक्रार सोड. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.